नमस्कार मित्रांनो, मी दीपक ढाणे तुमचं माझ्या या टेलिग्राम चॅनलवरती स्वागत करतो. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आज ऑप्शनमध्ये ट्रेडिंग कसं करायचं आहे, मी कसं करतो हे तुम्हाला मी सर्वप्रथम शिकवतो. इंट्राडे बेसिसवरती आपण निफ्टी इंडेक्समध्ये कसं काम करतो हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तो आज आपण या ठिकाणी शिकतो आहे. तर आज वन बाय वन गोष्टी आपण शिकूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑप्शन्समध्ये ज्यावेळेला तुम्ही ट्रेडिंग करत असता तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की रोज तुम्हाला ऑप्शनमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही. जे लोक ऑप्शन्समध्ये प्रॉफिट करतात त्यांचा नेक्स्ट डे किंवा तुम्हाला फॉरवर्ड नेक्स्ट डेला तुम्हाला लॉस होतो. त्याचं रिझन काय, तुम्ही प्रत्येक दिवशी तुम्ही ट्रेडिंग करता. त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला थोडंसं ऑप्शन ट्रेडिंग करण्या अगोदर ॲनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. जसं की आज जर तुम्ही बघितलं तर आज 252 दिवस वर्किंग डेज आहेत. ठीक आहे, तर 252 दिवस वर्किंग डेज आहेत. त्यापैकी फक्त 100 डेज तुम्हाला काम करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर ह्याचं डिवायडेशन केलं तर अराउंड पर मंथ तुम्हाला 8 डेज तुम्हाला ऑप्शन्समध्ये काम करायचं आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलं तर 8मध्ये जे तुमचे 5 दिवस असतील ते बेस्ट असतील. 5 डेज तुमचे बेस्ट असतील. ठीक आहे, पण 22 दिवस प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ट्रेडिंगचे दिवस 22 दिवस असतात आणि त्या 22 दिवसामध्ये 8 दिवस फाइंड आउट करणं एक चॅलेंजिंग गोष्ट आहे. ते 8 दिवस हे सलग येणार नाही आहेत, तर तुम्हाला ते फाइंड आउट करावं लागतील. तर ह्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून जसं मी ट्रेडिंग करतोय आता शेअर मार्केटमध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल की मी ज्यावेळेला स्वतः हे ॲनालिसिस करतोय, स्वतः मी ट्रेड घेतो, त्यावेळेला तुम्हाला लाईव्ह सेशन्स माझा अटेंड तुम्हाला करता येईल आणि लाईव्ह सेशन्समध्ये पाहता येईल की आज तुम्हाला ट्रेडिंग करायला संधी आहे का नाही. आणि याच गोष्टीचा तुम्हाला फायदा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती होईल. तर 8 दिवस तुम्हाला ऑप्शन्सचे ट्रेड घ्यायचे आहेत. इंडेक्स ऑप्शन आपण म्हणूया. म्हणजे मी जे काम करतो ते निफ्टी इंडेक्स ऑप्शनमध्ये. ठीक आहे, कारण निफ्टीमध्ये विकली एक्सपायरी आता चालू आहे. शिवाय लॉटची साईज आहे 75 रुपीज. तर आज तुम्ही जर कॅल्क्युलेशन्स केली तर तुम्हाला प्रत्येक लॉट मागे सर्वसाधारण 1.5 लाख कॅपिटलची गरज आहे. तर ते तुमचे इन्व्हेस्टेड 1.5 लाख असतील किंवा तुमच्याकडे कॅश असेल तर कशाही प्रकारे तुम्हाला चालू शकते. जर तुम्हाला कॅपिटल अलोकेशन जे करायचं आहे ते कशा प्रकारे करायचे आहे, तर तुमचा जो फोलिओ आहे तर त्यामध्ये अराउंड 1 लाख रुपीची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. 1 लाख रुपीची इन्व्हेस्टमेंट पाहिजे आणि 50K म्हणजे 50,000 कॅश पाहिजे. तर तुम्ही एका लॉटसाठी ट्रेडिंग करायला एलिजिबल आहात. हे रिस्क आणि रिवॉर्ड आणि रिस्क मॅनेजमेंटच्या विषयामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे. जर तुमच्याकडे 1.5 लाख रुपयाचं कॅपिटल नसेल तर तुम्ही रिस्क मॅनेज करू शकत नाही. म्हणून तुम्हाला या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 8 दिवस काम करायचं आहे आणि 8 दिवसामध्ये आपल्याला जो काय स्टॉप लॉस निफ्टीचा इंडेक्सला ऑप्शनमध्ये काम करतो आहे तो लावायचा आहे. तो एकदम स्ट्रिक्टली स्टॉप लॉस तो आहे 30 पॉईंट्सचा. प्रत्येक ऑप्शनचा तुमचा स्टॉप लॉस आहे 30 पॉईंट्स. मग टार्गेट तुमचं 40, 50, 60 अगदी 100पर्यंत पण होऊ शकतं. ठीक आहे, पण स्टॉप लॉस स्ट्रिक्टली आहे. ट्रेड पण दिवसात फक्त एकच करायचं आहे. तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉंग टर्ममध्ये सर्व्हाइव्ह करू शकता. ऑप्शन ट्रेडिंग करणे म्हणजे पूर्णपणे शेअर मार्केट करणे होत नाही, पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता उर्वरित तुम्हाला जे 22 दिवस आहेत त्यापैकी तुम्हाला काय करता येईल ट्रेडिंग करून. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे कॅश ट्रेडिंग. तर उर्वरित जे दिवस आहेत तर सर्वसाधारण 22मध्ये जर तुम्ही 8 दिवस ऑप्शन्स केले तर उर्वरित जे तुमचे 14 दिवस आहेत त्यामध्ये आपल्याला 3-4 दिवस तर ट्रेडिंग करायचंच नाही आहे. तर 11 डेज तुम्ही कॅश इंट्राडे करू शकता. ठीक आहे, तर कॅश इंट्राडे तुम्ही 11 दिवस करू शकतात. त्याचे सुद्धा लेवल्स मी कशा फाइंड आउट करतो आणि ते कसे ट्रेड घेतो
हे पण मी या ग्रुपवर तुम्हाला अपलोड करत जाईल की माझ्या ज्या ॲक्शन्स असतात त्या बऱ्यापैकी कॅशमध्ये मी ट्रेडिंग करतो. कॅश नंतर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पण जे मी काय ॲक्शन्स घेतो ते पण मी या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करेल जे काय अपडेट्स आहेत. आणि जो ह्या टेलिग्राम चॅनलवरती मी जे काय तुम्हाला अपडेट्स देतोय ते पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज आहे. यामध्ये मी कोणत्याही प्रकारच्या तुम्हाला टिप्स नाही देते की तुम्ही हे शेअर घ्या, हा ऑप्शन्स घ्या. मी कसं ट्रेडिंग करतोय आणि मी कशा प्रकारे प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल ते लाईव्ह सेशन्समध्ये कशा प्रकारे करतोय हे तुम्हाला मी एक एज्युकेशनल पर्पज म्हणून मी तुम्हाला ह्या सगळ्या लेवल्स हे सगळं डाटा प्रोव्हाइड या चॅनलच्या माध्यमातून करतोय. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या माइंडवरती कंट्रोल ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला तुमच्या माइंडचा वरती कंट्रोल असेल तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, कॅश ट्रेडिंगमध्ये तुम्ही हे सगळं करू शकता. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे शेअर मार्केटमध्ये की ती म्हणजे भीती. भीती तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस करायला भाग पाडते. हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आहे की ऑप्शनमध्ये ज्यावेळेला तुम्ही जी साईज आहे ऑप्शनची साईज, ज्यावेळेला तुम्ही एक हेवी पोझिशन्स घेता त्यावेळेला तुम्ही त्या लॉसला तुमचं माइंड काम करत नसतं. तुम्हाला तो लॉस तुमच्या कॅपिटलच्या तुलनेत खूप मोठा वाटत असतो. तर ह्या सगळ्या तुम्हाला डीपमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला येत्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला पूर्णपणे डिटेल्समध्ये शिकवेलच. पूर्णपणे ऑप्शन ट्रेडिंग कसं करायचं हे सगळं येणाऱ्या माझ्या येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर आत्ता सध्या मी तुम्हाला थोडक्यात ह्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. तर ज्या लोकांना खरंच इंटरेस्टेड आहेत तर प्लीज माझ्या चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील तुम्हाला सगळ्या गोष्टी या चॅनलवरती शिकायला मिळतील तुम्हाला.